गाईज आजच्या व्हिडिओमध्ये आपण बीइंगचे युजेस बघणार आहोत। गाईज बीइंग हा एक छोटासा आणि सिंपल वर्ड आहे, पण जेव्हा आपण याचा डेली यूजमध्ये यूज करण्याचा विचार करतो तेव्हा सगळ्यांना कन्फ्युजन होतं की बाबा याचे यूज कसे करायचे किंवा याच्याशी रिलेटेड सेंटेन्स कसे बोलायचे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे सगळं बघणार आहोत। गाईज जर याच्या अगोदरचा व्हिडिओ हे जर तुम्ही यावरचा जर व्हिडिओ बघितला नसेल तर तो नक्की फॉलो करा, तुम्हाला नक्कीच त्याची हेल्प होईल। गाईज पहिल्यांदा बघा, तुम्हाला माहित आहे बीइंग हे बीचं आयएनजी फॉर्म आहे, म्हणजेच फोर्थ फॉर्म आहे। आणि बी हे काय आहे? होणे। होणे म्हणजे काय? हे काय आहे? एक वर्ब आहे, बरोबर। आणि बी प्लस आयएनजी इज इक्वल टू बीइंग, म्हणजे हे बीइंगचं आयएनजी फॉर्म। इथपर्यंत तुम्हाला क्लिअर झालं। आता इथे बघा, बी हे वर्बचं फर्स्ट फॉर्म झालं, बीन हे वर्बचं थर्ड फॉर्म झालं आणि बीइंग हे वर्बचं फोर्थ फॉर्म म्हणजेच आयएनजी फॉर्म झालं। हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे, जेणेकरून जेव्हा तुम्ही याचे युजेस करताना इथे तुमचं कन्फ्युजन झालं नाही पाहिजे की बाबा बी कुठे यूज करायचं किंवा बीन कुठे यूज करायचं किंवा बीइंगचं मीनिंग काय, यासाठी मी तुम्हाला हे सांगितलेलं आहे। आता सगळ्यात पहिल्यांदा बघा, बीइंगचा यूज असल्यामुळे किंवा म्हणून किंवा या नात्याने असा यूज करायचा आहे। पण कुठे करायचा? बीइंग प्लस पर्सन किंवा त्या पर्सनचा जो काही रोल आहे तसा त्यावाईज तुम्हाला याचा यूज करायचा आहे, च्या नात्याने, म्हणून किंवा असल्यामुळे, म्हणजेच एखाद्याची ओळख, आयडेंटिटी किंवा भावना सांगण्यासाठी। क्लिअर झालं? आता इथे बघा, फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एक देते, शिक्षकाच्या नात्याने, बीइंग अ टीचर। इथे एक रोल आहे, एक पर्सनचा रोल आहे, टीचर हा रोल आहे, ओळख आहे, आयडेंटिटी आहे, बीइंग अ टीचर। आईच्या नात्याने, बीइंग अ मदर। तुमच्या मैत्रिणीच्या नात्याने, बीइंग युअर फ्रेंड। इथे जेव्हा कधी तुम्हाला अशा रोलबद्दल बोलायचं असतं तिथे तुम्हाला बीइंग प्लस जोही रोल तुम्ही फॉलो करणार आहात किंवा ज्या रोलबद्दल तुम्ही बोलणार आहात ते तिथे तुम्हाला लिहायचं आहे। त्याच्यानंतर जेही सेंटेन्स असेल, ज्याही टेन्सचं असेल ते तुम्हाला लिहायचं आहे। क्लिअर झालं इथेपर्यंत? आता याचे काही एक्झाम्पल बघूया। आईच्या नात्याने ती नेहमी आपल्या मुलांची काळजी घेते। आईच्या नात्याने, यासाठी तुम्हाला काय करायचं आहे? बीइंग प्लस जे काही रोल आहे तो रोल आणि बाकीचं सेंटेन्स तुम्हाला ॲज इट इज टेन्स वाईज तुम्हाला ते लिहायचं आहे। आपलं सेंटेन्स काय होईल? बीइंग अ मदर, इथे कॉमा द्यायचा आहे। बीइंग अ मदर, सी ऑलवेज केअर्स हर चिल्ड्रन। शिक्षक या नात्याने मला माझ्या विद्यार्थ्यांना चांगलं मार्गदर्शन करायला हवं। ॲज अ टीचर तुम्हाला चांगलं मार्गदर्शन करायला हवं। सिम्पली शिक्षक या नात्याने, बीइंग अ टीचर, बीइंग प्लस रोल पर्सनचा, I must guide my student well. Being a teacher, I must guide my student well. भारतीय असल्यामुळे किंवा च्या नात्याने मला माझ्या देशाचा अभिमान आहे। Being an Indian, I'm proud of my country. Being an Indian, I'm proud of my country. क्लिअर झालं? बीइंग प्लस जोही पर्सनचा रोल आहे तशी सेंटेन्स कशी बनवायची? असल्यामुळे, च्या नात्याने किंवा म्हणून या अर्थाने। आता सेकंड यूज बघा, बीइंग प्लस ॲडजेक्टिव्ह, म्हणजे बीइंग प्लस ॲडजेक्टिव्ह। ॲडजेक्टिव्ह तुम्हाला माहीत असेल, विशेषण म्हणजे तुम्हाला माहीत असेल। इथे काय असणार आहे? टेम्पररी ॲक्ट किंवा तुमच्यातला टेम्पररी चेंज किंवा तुमचं टेम्पररी बिहेवियर या इथे तुम्हाला सांगायचं असतं, त्यावेळेस तुम्हाला बीइंग प्लस ॲडजेक्टिव्हचा यूज करायचा आहे। याचं स्ट्रक्चर असणार आहे ॲम, इज, आर किंवा वॉजवर प्लस बीइंग प्लस ॲडजेक्टिव्ह। तुम्हाला जर प्रेझेंटमधले सेंटेन्स बोलायचे असतील तर ॲम, इज, आरचा यूज करा आणि पास्टमध्ये बोलायचं असेल तर वॉजवरचा यूज करा। आता मी तुम्हाला हे धरून चलत आहे, ॲम, इज, आर किंवा वॉजवरचा कोणत्या सब्जेक्टसोबत यूज करायचा हे तुम्हाला क्लिअर असेल। इथं क्लिअर झालं? आता इथे तुम्ही सेंटेन्स कशी बनवताल किंवा कशा प्रकारची सेंटेन्स तुम्हाला बनवायची आहेत, म्हणजे व्यक्ती सध्या
किंवा तात्पुरत्या स्वरूपात एखाद्या प्रकारे वागत आहे, एखाद्या प्रकारचं ॲक्ट करत आहे, अशा प्रकारची जी सेंटेन्स असतात ती तुम्हाला या स्ट्रक्चर वाईज बनवायची आहेत. पण इथे लक्षात ठेवा, इथे जे कायमस्वरूपी म्हणजे तुमचं जे परमनंट बिहेवियर आहे ते तुम्हाला इथे सांगायचं नाही आहे. परमनंट बिहेवियरसाठी वेगळे स्ट्रक्चर आहेत, वेगळे वर्ड्स यूज करायचे असतात. हे फक्त टेम्पररी ॲक्टसाठी आहे. क्लिअर? आता एक्झाम्पल बघा. तू उद्धटपणे वागत आहेस. उद्धटपणे वागत आहेस म्हणजे तो पहिले उद्धटपणे वागत नव्हता, पण सध्या तात्पुरता तो उद्धटपणे वागत आहे. हे तुमचं काय आहे? टेम्पररी बिहेवियर आहे. म्हणून इथे तुम्हाला बीइंग प्लस ॲडजेक्टिव्हचा यूज करायचा आहे. आणि आपलं जे सेंटेन्स आहे हे सेंटेन्स आहे प्रेझेंटचं, म्हणून इथे तुम्हाला एम इज आरचा यूज करावा लागेल. यू आर बीइंग रूड. यू आर बीइंग रूड. आज तो खूप नम्रपणे वागत आहे. हे त्याचं काय आहे? टेम्पररी बिहेवियर आहे. म्हणजे तो तसा नव्हता पण आज वागत आहे. ही इज बीइंग पोलाइट टुडे. ही इज बीइंग पोलाइट टुडे. तू मूर्खपणे वागत आहेस. यू आर बीइंग सिली. यू आर बीइंग सिली. आता बघा, ही झाली प्रेझेंटची सेंटेन्स. आता हीच सेंटेन्स तुम्हाला पास्टमध्ये बोलायची असतील, अशा प्रकारची सेंटेन्स पास्टमध्ये बोलायची असतील तर बघा, म्हणजे इथं सेंटेन्स कसं राहील? तो तसा त्यावेळेला वागत होता. टेम्पररी ॲक्ट सांगत आहे आपण. एक्झाम्पल, काल तो उद्धटपणे वागत होता. ही वॉज बीइंग रूड यस्टरडे. ही वॉज बीइंग रूड यस्टरडे म्हणजे तो त्यावेळेला तसा वागत होता, हे तुम्ही इथे सांगत आहात. विद्यार्थी वर्गात आळशीपणे वागत होते. द स्टुडंट्स वर बीइंग लेझी इन क्लास. द स्टुडंट्स वर बीइंग लेझी इन क्लास. वर का आलं हे तुमच्या लक्षात आलेलं असेल. हे झालं तुमचं सेंटेन्स. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की मॅम हे तर टेम्पररी ॲक्टबद्दल तुम्ही सांगत आहात, तर परमनंट ॲक्ट असेल तर तुम्ही कसं सांगणार? आता ज्यावेळेस तुम्ही परमनंट क्वालिटीज सांगता त्यावेळेस तिथे सिम्पली तुम्हाला एम इज आरचा यूज करायचा असतो. फॉर एक्झाम्पल, तो उद्धट आहे. ही इज रूड. अशा प्रकारची सेंटेन्स परमनंट बिहेवियरमध्ये येतील. फॉर एक्झाम्पल म्हणून मी तुम्हाला हे सांगितलेलं आहे. आता नेक्स्ट यूज बघा बीइंगचा. बीइंग प्लस वर्बचं थर्ड फॉर्म. म्हणजे हे जे स्ट्रक्चर आहे आपण कुठे यूज करतो? कॉन्टिन्युअस टेन्समध्ये, प्रेझेंटच्या कॉन्टिन्युअस टेन्समध्ये किंवा पास्टच्या कॉन्टिन्युअस टेन्समध्ये बीइंग प्लस वर्बचं थर्ड फॉर्मचा यूज करतो. कशामध्ये? पॅसिव्ह व्हॉइसमध्ये. हे बऱ्याच जणाला माहीत असेल. आपण यामध्ये फ्युचरच्या कॉन्टिन्युअसमध्ये हे स्ट्रक्चर बनवत नाही, फक्त प्रेझेंट आणि पास्टमध्येच अशी सेंटेन्स बोलली जातात. आता इथे बघा, जर प्रेझेंट असेल तर इथे तुम्हाला एम इज आरचा यूज करा. पास्ट असेल तर वॉज वरचा यूज करा आणि वॉज वर सोबत तुम्हाला वर्बचं थर्ड फॉर्मचा यूज करायचा आहे. तसंच इथे एम इज आर सोबत सुद्धा वर्बचं थर्ड फॉर्मचाच यूज करायचा आहे. फ्युचरमध्ये सेंटेन्स बनली जात नाहीत. क्लिअर झालं? याच्यामध्ये सेंटेन्स कशी असतील? काहीतरी होत आहे किंवा काहीतरी होत होतं, अशा प्रकारची सेंटेन्स यामध्ये येतील. याचं स्ट्रक्चर प्रेझेंटचं असेल तर स्ट्रक्चर काय राहील बघा? एम इज आर प्लस बीइंग प्लस वर्बचं थर्ड फॉर्म. आणि जर पास्टचं असेल तर वॉज वर प्लस बीइंग प्लस वर्बचं थर्ड फॉर्म. प्रेझेंट आणि पास्टमध्ये वर्बचं थर्ड फॉर्मच येणार आहे. जोही चेंज आहे तो तुम्हाला हेल्पिंग वर्बमध्ये करायचा आहे. एम इज आर प्रेझेंटचे आणि वॉज वर पास्टचे. क्लिअर? एक्झाम्पल, खोली साफ केली जात आहे. द रूम इज बीइंग क्लीनड. द रूम इज बीइंग क्लीनड. जेवण सर्व केलं जात आहे. डिनर इज बीइंग सर्वड. डिनर इज बीइंग सर्वड. कारची दुरुस्ती काल केली जात होती. द कार वॉज बीइंग रिपेअर्ड यस्टरडे. द कार वॉज बीइंग रिपेअर्ड यस्टरडे. इथे वॉज का आलं? कारण हे आपलं पास्टचं सेंटेन्स आहे आणि वरची जी सेंटेन्स होती ती प्रेझेंटची होती म्हणून. घर गेल्या आठवड्यात रंगवलं जात होतं. द हाऊस वॉज बीइंग पेंटेड लास्ट वीक. द हाऊस वॉज बीइंग पेंटेड लास्ट वीक. मी आले तेव्हा जेवण शिजवलं जात होतं. द फूड वॉज बीइंग कुक्ड व्हेन आय अराइव्ड. द फूड वॉज बीइंग कुक्ड व्हेन आय अराइव्ड.
चहा बनवला जात आहे. टी इज बीइंग मेड. टी इज बीइंग मेड. आय होप तुम्हाला हे सुद्धा क्लिअर झालेलं असेल, हा यूजसुद्धा क्लिअर झालेला असेल. नेक्स्ट यूज आहे बीइंग ॲज अ जेरंड म्हणून कसं यूज करायचं. याचा होणे या अर्थानेच आपल्याला यूज करायचा आहे. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की जेरंड म्हणजे काय. वर्बचं ING फॉर्म म्हणजे काय असतं, जेरंड असतं. आता त्याचा यूज करून तुम्ही हे सेंटेन्स कशी बनवायची ती बघूया. बी म्हणजे काय, होणे, आणि बी प्लस ING म्हणजे बीइंग, म्हणजे बीचं ING फॉर्म बीइंग आहे. म्हणून आपण ॲज अ जेरंड म्हणून इथे बीइंगचा यूज करणार आहोत. बीइंगचा मीनिंग अशा वेळी होणे, असणे किंवा होता अशा प्रकारे असतो. क्लिअर झालं. आता इथे जे सेंटेन्स असणार आहेत, सध्या असणे किंवा त्या अवस्थेत असणे अशा प्रकारची सेंटेन्स इथे असतील. एक्झाम्पल बघा. प्रामाणिक असणं महत्त्वाचं आहे. प्रामाणिक असणं महत्त्वाचं आहे. नुसतं प्रामाणिक महत्त्वाचं आहे, प्रामाणिकपणा महत्त्वाचा आहे असं जर सेंटेन्स असतं तर आपण काय केलं असतं, ऑनेस्टी इज इम्पॉर्टंट असं सेंटेन्स बनवलं असतं. पण इथे सेंटेन्स आहे प्रामाणिक असणं म्हणजे त्या अवस्थेत असणं किंवा ती स्थिती असणं इम्पॉर्टंट आहे. म्हणून इथे आपण ऑनेस्ट आपलं काय आहे, वर्ब आहे, पण ऑनेस्टला ING लावून आपण इथे सेंटेन्स बनवू शकत नाही. म्हणून तुम्हाला इथे बीइंगचा यूज करून हे सेंटेन्स बनवायचं आहे. सेंटेन्स काय होईल, बीइंग ऑनेस्ट इज इम्पॉर्टंट. बीइंग ऑनेस्ट इज इम्पॉर्टंट. क्लिअर. नेक्स्ट, नम्र असणे चांगली सवयी आहे. सध्याची अवस्था आहे तात्पुरती, ही अवस्था आपण सांगत आहोत. आता नम्र असणे, आता इथे तुम्ही सेंटेन्स असं बनवाल का, पोलाईट इज अ गुड हॅबिट. सेंटेन्सचा मिनिंग वेगळा होतो की पोलाईट, नम्रता ही चांगली सवयी आहे असा याचा मिनिंग होतो. पण आपलं सेंटेन्स आहे नम्रपणे असणे चांगली सवयी आहे. म्हणजे ही आपण काय करतोय, ती अवस्था सांगत आहोत. म्हणून पोलाईटला आपण ING लावू शकत नाही. म्हणून इथे तुम्हाला बीइंग घ्यायचं आहे. सेंटेन्स, बीइंग पोलाईट इज अ गुड हॅबिट. बीइंग पोलाईट इज अ गुड हॅबिट. पालक असणं मोठी जबाबदारी आहे. बीइंग अ पॅरेंट्स इज अ बिग रिस्पॉन्सिबिलिटी. बीइंग अ पॅरेंट्स इज अ बिग रिस्पॉन्सिबिलिटी. आय होप गाईज बीइंगचे सगळे यूज तुम्हाला क्लिअर झालेले असतील आणि हे यूज तुम्ही आता तुमच्या डेली यूजमध्ये जेव्हाही कधी सेंटेन्स बोलाल त्यावेळेस तुम्ही आता चांगल्या प्रकारे यूज करू शकणार आहात. गाईज थोडंही तुम्हाला कन्फ्युजन असेल, व्हिडिओ परत बघायचा आहे आणि चांगल्या प्रकारे तुम्हाला हे समजून घेऊन अशा प्रकारची सेंटेन्स बनवून डेली यूजमध्ये बोलायचे आहेत. गाईज व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.